मोबाईल पासून दूर कसं व्हावं आणि या मैदाना खेळासाठी हे जे तुम्ही प्रोत्साहन करत आहात मुलांना, त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. माईक. नक्कीच दादा भाऊ मुलाचं सहकार्य, कारण तुमचं जर सहकार्य असेल ना तर हा महासंग्राम, हा क्रिकेट, ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. वचन तुम्ही आता जे दिलं ना, मला खूप बरं वाटलं, कारण तुम्ही शब्द दिला. कारण तुमचा स्वभाव, तुम्ही या ठिकाणी आलात भर उन्हातून, या उष्णतेचं सूर्य आग ओकत असताना सुद्धा या मंडळाला तुम्ही सहकार्य केलं. दादा खूप खूप आम्हाला खूप बरं वाटलं. आणि तुमचं 2 शब्द बहुमोलाचं मार्गदर्शन पण खूप चांगलं होतं. नक्की तुम्ही सहकार्य कराल, कारण शब्द दिला, विषय संपला. खूप धन्यवाद दादा, तुमच्या सर्व सहकार्यांचे आभार. आणि चेंडू या ठिकाणी मैदानाकडे वळतोय. प्रवीण सर, हा सामना चालू असणारा सामना मात्र महालक्ष्मी क्रिकेट संघ कुंबळे वर्सेस ब्रदर्स 11 धामणी. नक्कीच धामणी 11 संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकात पहिलं षटक हाताळत असताना मात्र तुषारच्या माध्यमातून संघाचा पहिला व्यक्ती, पहिला तुषार. पाहूया पुढील चेंडू. उदुंग खेळलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांना पाडवा संघाचं पुढे सरकतंय. संघाची धावसंख्या 10 बिनबाद 10. धामणी संघाची धावसंख्या बिनबाद 10. पॉवर षटकाचं या ठिकाणी पहिला समाचार घेत असताना मात्र तुषारचं षटक या ठिकाणी मागडं कुठेतरी आपल्या संघासाठी. प्रवीण सर, तुम्हाला काय वाटतं? पहिलं षटक या ठिकाणी, अजून अर्ध षटक या ठिकाणी मार्गास्तर बाकी आहे. पुढील चेंडू प्रवीण सर. मोठा फटका असताना बघा स्वतःच्या गोल झेल टिपलाय. खरोखर पहिला गडी क्रमांक हातरा भेटतोय धामणी संघ. 11 धामणी संघाला बॅट ते पेवेलेट चांगली सुरुवात केली होती ह्या खेळाडूने. मात्र पहिला चेंडूमध्ये षटकारावरला, दुसरा चेंडूमध्ये चौकार केला, 10 धावा खर्च केला. त्याच्यानंतर गडी क्रमांक पहिला हातरा भेटतोय ते म्हणजे ब्रदर्स 11 धामणी संघाला. नक्की कुठेतरी मोठा मासा गळाला या ठिकाणी बाब्याच्या स्वरूपामध्ये. आणि 2 चेंडू मध्ये 1 षटकार आणि 1 चौकार. काही गरज नव्हती, कोणताही या ठिकाणी कचरा उठवायची गरज नव्हती, परंतु चेंडूला खोदून काढायचं होतं. आणि काय गोलंदाजी, कुठेतरी कमबॅक केलं तुषारने. मगाशी मात्र मी तुषारच्या गोलंदाजीचा उल्लेख करत होतो, आणि आता कुठेतरी तुषार या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव प्लीज. नक्कीच जर बाब्याच्या नंतर जागेसाठी आलं तर म्हणजे साईल आलाय. बघूया 24 चेंडूमध्ये किती धावपर्यंत डोगर करू शकतो. तो म्हणजे साईल स्ट्रायकिंगला फलंदाज आहे, तो म्हणजे साईल आहे. डाऊनस्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे बिलित आहे. आणि प्रगती पद्धती पहिलंच गोलंदाज घेऊन येतो. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे तुषार. वैयक्तिक पहिलं आणि सकाळकडून पहिले शतक घेऊन येतं ते म्हणजे तुषार. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात मॅच चालू आहे. तर एका बाजूला श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ कुंबळे विरुद्ध ब्रदर्स 11 धामणी ह्या क्रिकेट सामना पाहायला भेटतोय. पंच सामना सुरू करायचा स्प्रेडअप व्हायचा आहे. आमचे पंच म्हणतात तर आमच्या 15 गाव विभागातले जे पंच आहेत, चोरवडे गावचे सुपुत्र आहे ते त्याने सुद्धा सरचे मनापूर्वक हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी ऑफच्या दिशेला कडू चलो बघूया किती धावा भेटतात. एक धावडे बांधावा लागते. एका धावडे चाकाची धावसंख्या होते. एक गडी क्रमांक 11 या आकडेवरती चांगली सुरुवात केली आहे. कारण ब्रदर्स 11 साठी किपाट 24 चेंडूमध्ये 45 किंवा 40 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला भेटेल. कारण समोरचा संघ आहे तर म्हणजे महालक्ष्मी क्रिकेट संघ कुंबळे या क्रिकेट संघ दिवाडगरीमध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपला सुरुवात तुषार येतोय. मोठा फटका मारायच्या नादात लेगच्या दिशेला कडे चेंडू बघूया. गॅप शॉट बघूया. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय का? बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो पहिला चौकार. ब्रँडेड चौकार. संधी आपण डीजेला. येस ऑन डीजे. संस्कृती जपती बघा इथे आदरा. असा खेड तालुका कोकण दिवस मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण. थँक्यू डीजे. आपल्या खेड तालुक्याचा जोरात आवाज. खरोखर जोरदार टाळ्या वाजवा खेड ह्या म्युझिक साठी. खरोखर आपल्या ह्या कोकण विभागासाठी एक खेड तालुका ह्या गाड्यावरती खरोखर चांगला बाउंड्री मारला. त्याच्यानंतर सुंदर आवाज पाहायला भेटते. डीजे ऑपरेटर त्यांचे सुद्धा सरसे पूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक ओव्हर समुद्र संघाची धावसंख्या झाली. एक गडी क्रमांक 15 ब्रदर्स 11 धामणी संघाची धावसंख्या झाली. एक गडी क्रमांक 15 झाली. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल मात्र आता तो म्हणजे विलित आहे. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे साईल. प्रगती पद्धती दुसरं षटक घेऊन येतो आणि वैयक्तिक पहिलं बॉलर नेम सांगायचं आहे
आदित्य बघूया बघा, एक वर समजा सगळे पहिल्या धावसक्के षटकात झाले ते म्हणजे 15 ह्या आकड्यावरती खोलतच आलेले आहे. तो म्हणजे आदित्य तो स्ट्रायकिंगला फुलतच आहे. तो म्हणजे बिलित आहे डॉस्टेकला फुलतच आहे. तो म्हणजे साहिल आहे. पण साहिलने मात्र चांगली कामगिरी केली. सगळ्याचे धावसक्के झाल्या 15 एक गडी का बाद 15 बॉलरने पंच आपण सुरू करायचं आहे. आणि हा मात्र लेगच्या दशेला कडे चेंडू बघा किती धावा भेटत आहेत. पण तिथं बोलतो साहिल बोलतो डोकं पण तिथे एकच धाव येण्याची गरजेचं आहे. पण तुझी विकेट ही महत्वाची आहे. मिलिंद एक फलंदाज मोठा आहे आपल्या खेड तालुक्यामध्ये खेळणारा खेळाडू आहे. तर म्हणजे पाहायला भेटतोय प्रदर्शील बट दाबडी या सगळ्याचा खेळाडू स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. तो म्हणजे साहिल आहे. डॉस्टिकला फलंदाज आहे. तो म्हणजे मिलिंद गोलंदाजीच्या बाकवरती असेल तो म्हणजे आदित्य. स्ट्रायकिंगला फलतच आहे तो म्हणजे बिलिंद नॉन स्ट्रायकिंगला फलतच आहे तो म्हणजे साहिल. सामना सुरू करायचा पंच आपण सामना सुरू करायचा प्लीज. राजेश उतेकर बॅट फॉर आपण चोरोडे गावचे सुपुत्र आहेत. हा मात्र पंच देवता चिटू टाकते. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आदित्य यांच्याकडून. चांगले जर आपल्याला षटकासाठी जर किपाट दुसऱ्या षटकामध्ये किपाट सकाळची धावसक घ्या 15 झाली का आपल्याला तापटी सकलला तर म्हणजे जकडून ठेवण्याचं गरजेचं पाहायला भेटतं गोलंदाज तो म्हणजे आदित्य पडून. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतोय. आदित्य स्ट्रायकिंगला फलंदाज बिलित आहे. बिलित 12 करतो तर आदित्य ह्याला बघूया हा मात्र मोठा फटका केला पार केलाय. चाललाय बॉल लाईनच्या बाहेर येतोय ब्रँडेड 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 पंच हात वरती करतात षटकर आपण सती ते डीजेला येस ऑन डीजे. थँक्यू डीजे सगळ्याचे धावसंख्या होते 6 होती ती म्हणजे 22 या आकड्यावरती चांगली सुरुवात करतोय. ते म्हणजे प्रदर्शील बट धाबडी या सगळ्याकडून स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. तो म्हणजे बिलित आहे. डॉस्टेकला फलंदाज साहिल पुन्हा एकदा सामना सुरुवात करतोय आदित्य. हा मात्र लेगच्या दिशेला कडूला चेंडू त्या आहे दिशेला गॅप शॉट चाललाय बाउंड्रीला याच्या बाहेर येतो ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा संधी देऊ डीजेला येस ऑन डीजे. 15 ऑगस्ट 2017 सालामध्ये स्थापन करून मंच हे कार्य केले पदोपदी. कार्यात अग्रेसर हे असती सारे प्रतिनिधी. गडबड डीजेचं आपल्याला ह्या खेड तालुका म्हणजे कोकण आपली लोककला आहे आणि लोककलेचा आवाज सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. श्री आपले रत्नाकर महाकळा आपल्या ह्या गावाचा ह्या खेड तालुक्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा नाव सुद्धा मोठं रोशन करतोय. आपल्या गावामध्ये शिवगा असू दे किंवा गणपती असू दे कारण शक्तितोरा म्हणाल तर आपल्या सर्वांना आपला महाड पासून ते आपला रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत आपल्याला हा शक्तितोराचा खूप आपल्या कोकणकरांना वेळ आहे आणि वेळ करून दाखवतोय म्हणजे रत्नाकर महाकाळ. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. पुन्हा एकदा त्या दिशेला बॅट फुलवू दिले क्षेत्रक्षण असेल खाली पण चालला बाउंड्रीला ह्याच्या बाहेर येतो. पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार संधी द्या पण डीजेला येस ऑन डीजे. वाढदिवस दिवाळी दसरा करती बघा साजरा. वाढदिवस दिवाळी दसरा. थँक्यू डीजे ह्या फलंदाजी चांगली सुरुवात केली अभित्यासाठी. मात्र अभित्य बदला जर का पहिल्या चेंडूवरती षटकार मारला दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला तिसऱ्या चेंडूवरती चौकार मारला अशी सगळे धावसंख्या झाले ते म्हणजे 32 या आकड्यावरती चांगली सुरुवात करतो तो म्हणजे अभित्य. पुढे एकदा आपला कालच्या पहिल्या दिवसामध्ये हायस्ट स्कोअर 89 धावा खर्च केला होता. चांगला सुरुवात पुन्हा एकदा लेगच्या दिशेला कडे चेंडू बघूया किती धावा भेटतात पण चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटेल आपल्याला. त्यामुळे जे कुबळे या सगळ्याकडे सगळ्याची धावसंख्या बघूया नाही बट्टा पण चुकीला वापी नाहीये. गाडी क्रमांक दुसरा आधा भेटतोय ब्रदर्स 11 धाबडी सगळ्याला बॅट टू द पेव्हिलियन. साईल होतोय जसं आला तसा मार्गस्थ परतवा लागतोय साईल याला. नक्कीच साईला माहितीये घाई करताना अमित बोलतोय की माझी बॅट लागली पण तू मित्रा तुला घाई न करता पण तुझी विकेट क्रमांक दुसरा हादरा भेटतोय ते म्हणजे धाबडी सगळ्याला.
रोहितची या ठिकाणी रोहित जागा घेत असताना पाहूया संघाची धावसंख्या मात्र 34. सुंदर फलंदाजी पाहत असताना आपल्याला धामणी संघाकडून अप्रतिम फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. साहिलची जागण्यासाठी आलं तर पाहिजे. रोहित येतोय बघूया. पुढे एकदा हा पंच लेगच्या दिशेला कडे चेंडू पण नाही आपण तिथं व्हाईटची घोषित करतायत. सगळ्याचे धावसंख्या होते व्हाईट टी ते पडजे 35 या आकडेवरती. व्हाईट टी पहिलं आणि सगळ्याकडून तिसरं शतक घेऊन येतो म्हणजे रोशट. पुढे एकदा आपल्याला सुरुवात करतोय. मोठा फटका मारायच्या नादात पण लेगच्या दिशेला कडे चेंडू बघूया किती धावा भेटतात. मोठा फटका आहे तिथे पण 2 धावा होतील का पूर्ण, पण नाही म्हणता 2 धावा पूर्ण केला. 2 धावाने सगळ्याची धावसंख्या खर्च केल्यात. आता परत प्रदेश 11 धापडी या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 37. चांगली सुरुवात करतोय ते म्हणजे प्रदेश 11 धापडी. आणि जर समोरचा संघ आहे तर म्हणजे जर म्हणायला गेला तर महालक्ष्मी क्रिकेट संघ कुंबळे या संघासमोर किती धावांचा डोंगर पार करू शकतो तो म्हणजे धापडी. पुढे एकदा आपल्याला सुरुवात स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे पुढे एकदा क्लीन बॉल गडी क्रमांक दुसरा हाताला भेटतोय. आपण संधी डीजेला यस ऑन डीजे. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा डीजे. या ठिकाणी आजच्या या सामन्याचं आकर्षण म्हणजे गेले 2 दिवस आपल्या संस्थेचे सन्माननीय प्रवक्ता प्रवीणजी हुतेकर यांच्याकडून विशेष पारितोषिक लागलेलं आहे. संस्थेची टी शर्ट घालून जो पण कमिटी सदस्य बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडेल त्याला 300 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी लावलेलं आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे कमिटी सदस्य अजय निकम यांच्या वतीने लगातार एका ओव्हरमध्ये 6 बॉलमध्येच 3 6 लगातार किंवा 3 बाउंड्री मारल्यावरती त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आणि फायनलच्या मॅच मध्ये जो टी शर्ट घालून संस्थेची बाहेर कॅच पकडेल त्याला प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण हुतेकर सर. आपल्या ह्या खेड तालुका कोकण विभाग ह्या नगरीमध्ये वाडागरीमध्ये बक्षिसांचा प्रसाद होतोय. सर्व प्रेक्षकांना आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल कोण टिपल त्याला बक्षीस जाहीर झालाय प्रवीणजी हुतेकर सर यांच्याकडून. पुढे एकदा लेगच्या दिशेला कडे चेंडू बघा किती धावा भेटतात. धावा करताना बघूया एकच धाव भेटेल तिथं खरोखर सकाळची धावसंख्या होती ती पडचे 2 गडी बाद 38 होते. कारण अमित तर चांगले बॅट फुलिंग केले. अमित मात्र धापडे संघाकडून खेळताना पाहायला भेटतोय. नॉस्टेकला फलंदाज आहे तो म्हणजे फलंदाज मोठा पाहायला भेटतोय. रोशद बॉलर देव आहे तो म्हणजे रोशद होते बॉलर देव. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. पुढे एकदा लेगच्या दिशेला कडून चेंडू बघूया आपण तिथं आम्ही ते बोलतोय की तू मित्र थांब तर माझी बॅट लागली बॅट फुलवून द्यायला लागेल. तर समोरचा संघ येणार तर म्हणजे श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ म्हणजे कुंबळे या संघासमोर किमान मला 50 किंवा 45 जर उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत जुदो म्हणून पाहायला भेटेल. कारण हा फलंदाज आहे ना ओपनर फलंदाज आहे तो म्हणजे अमित ती चांगली सुरुवात करतोय या धाबडे संघाकडून. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. पुढे एकदा लेगच्या दिशेला कडे चेंडू क्षेत्र असेल खाली गाडी हा मात्र झेल सोडतोय. चुकीला माफी नाही मित्रांनो. हा झेल टिपणं गरजेचं होता का आपल्याला माहितीये अमितने मात्र पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये एक 6 मारला आणि 2 4 केले. संघाची धावसंख्या होते आतापर्यंत धाबडी संघाची 42 आकड्यावरती चांगली सुरुवात करतोय. कारण प्रदेश 11 धाबडी आणि तर एका बाजूला महालक्ष्मी कुंबळे या संघासोबत किती धावांचा डोंगर पार करू शकतो. मी सपाटीच्या कक्षामध्ये जेव्हा बसतो तेव्हा प्रत्येक खेळाडूला हेच सांगतो कारण आपल्या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा डोंगर पार करू शकतो तर म्हणजे धाबडी संघ पडू. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. पुढे एकदा बॅट फुलवून दिले क्षेत्र असेल खाली हा मात्र झेल टिपलाय. आता मात्र बाद होतोय. अमित बॅट टिपे पेवेलेन जबरदस्त बॅटिंग केली. खरोखर आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या खर्च केल्या. आतापर्यंत 42 चांगलं सुरुवात केली आणि मात्र तिथं बाद होतोय ते म्हणजे अमित यांची संघाची टिकवतोय.
बिली देतोय बिलीचं ना बिलींच्या जागण्यासाठी आलं तर नवीन बॅट्समन आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे पुढे एकदा साहिल. निकेची मित्र ह्या ब्रदर्स 11 धापडी या साहिल म्हणजे असे खेळाडू आहेत. 2 खेळाडू असले पाहायला भेटतात. साई म्हणजे साईबाबांचं नाव आहे. जर म्हणाले तर आपले साईबाबांचं नाव जर म्हणायला गेलं तर प्रत्येक शेणामध्ये आपल्या साईबाला पाहायला भेटतात. अडत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीदास परत असं साईबाबांचं नाव आपण बघत आहोत. सर्व साई भक्तांचं सहर्षपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बॉलर नेम सांगायचं आहे जय. प्रगती पत्राचे 4थं शतक घेऊन येतं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतं म्हणजे जयेश आहे. आणि मात्र बिलिन ह्याची जागण्यासाठी आला होता तो म्हणजे फलंदाज ते म्हणजे साहिल नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे. तो म्हणजे मोठा फलंदाज आहे तो म्हणजे सांगित. चला पंच आपण स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याला बरेचसे सामने पार पडायचे आहेत. तर पुढे एकदा आपल्याला सुरुवात पुढे एकदा ऑफ दिसेल कडे क्षेत्रक्षण आहे खाली खरोखर चांगला क्षेत्रक्षण कडकीचा मित्र जो 2 फावला जो पुढे गेला असता पण साहिलची विकेट भेटली असती पण नाहीये. साहिलला संधी देतोय. सागरचे धावसंख्या होते ते म्हणजे सकाळची धावसंख्या होती म्हणजे ते 3 गडी बाद 43 होते धाबडी संघाची. पुढे एकदा आपल्याला सुरुवात करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मोठा तो म्हणजे आम्ही तो पुढे एकदा ऑफ कडे चेंडू बघा किती धावा भेटतात. धावा पुढे येऊन पुन्हा चाललाय बॉर्डरीला ह्याच्या बाहेर आहे. येतो बॅट चौकार खरोखर 4 धावडी सगळ्याची धावसंख्या होती ते म्हणजे 47. चांगली सुरुवात केली ते म्हणजे ब्रदर्स 11 धावडी. तर एका बाजूला संघ पाहायला भेटत श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ कुबळे या गरबडमध्ये पाहायला भेटते. तर नक्कीच जर सर म्हणायला गेलं आपल्या दिवाणनगरीमध्ये सर्व खेळाडू आपल्या ह्या दिवाणनगरीमध्ये फायद्याचा मुकाबला कोण घेऊन जाईल आपल्याला नक्कीच प्रतिउत्तर आपल्याला संध्याकाळपर्यंत ह्या प्रतिउत्तर भेटेल सर. नक्कीच सर जेव्हा आपण ह्या समोरच्या कक्षामध्ये आपण बसले दिवाणनगरीमध्ये ही बॅच वेल्डर बॅच पाहायला भेटते. सर्व खेड तालुका चिपळूण रत्नागिरीचे खेळाडू आपल्या दिवाणनगरीमध्ये पाहायला भेटतात. सर तुम्ही काय बोलू शकता या सामन्यासाठी? नक्कीच आतापर्यंत आपण फलंदाजी पाहिली ना तर कुंबळे संघ आणि धामणी यामध्ये आता सामना चालू आहे. मात्र धामणी संघ या ठिकाणी नक्कीच वरचढ पाहायला मिळाला. मला वाटतं धामणी संघ नक्कीच चांगला स्कोअर या ठिकाणी सिद्ध करेल आणि नक्कीच कुठेतरी पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत 1 धाव नक्कीच मिळाली. धावसंख्या 48. पाहूया पुढील चेंडू आणि हाणामारीचं षटक या ठिकाणी मार्गास्तवर असेल. शेवटचं षटक पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो. मात्र फलंदाज उतुंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय फाईनच्या दिशेला आणि मात्र एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल ते. मात्र फलंदाजाला धावसंख्या मात्र 49. नक्कीच पहिल्यांदाच या मैदानामध्ये 50 पार या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कुठेतरी चांगली फलंदाजी पहिली झाली पहिल्या षटकामध्ये. मात्र 15 धावा ठोकल्या होत्या त्या धामणी संघाच्या फलंदाजाने. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आतापर्यंत. प्रवीण सर हा मात्र बॅटची एज बॅटची कडा पहिला कडे क्रमांक 4 आदरा भेटतोय धाबडी संघाला. सगळ्याची धावसंख्या होती ती म्हणजे धाबडी संघाची म्हणजे 49. चांगली सुरुवात केली आणि मात्र शेवटच्या चेंडूमध्ये किती ओव्हर झाल्या? ओके 6 हा शेवटच्या षटकामध्ये हा लास्ट चेंडू शिल्लक असेल. लास्ट चेंडूमध्ये किती भेटेल धावा? षटकार भेटतोय का चौकार भेटतोय का धावा भेटतात? बॅट्समॅन आला नवीन बॅट्समॅन असेल तर म्हणजे बिट्टू. नक्कीच जर आपल्याला पाहायला बिट्टू हा खेळाडू आपल्या खेड तालुक्याचा संघाचा खेळाडू आहे. पुढे एकदा सामना सुरुवात चांगली सुरुवात केली. सकाळची धावसंख्या झाली म्हणजे 49. 4 गडी बाद 49. पुढे एकदा सामना सुरुवात मोठा फटका पार केलाय खरोखर बॅट फुलवून दिलं. क्षेत्रक्षण असेल खाली पण चाललाय बाउंड्रीला याच्या बाहेर येते ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. संधी देऊ आपण डीजेला. येस ऑन डीजे.
नागरिक विद्यार्थी माजी सैनिकांचा सन्मान करती बघा हे आनंदाने वाटे मनी अभिमान गडकिल्ल्यांची साफसफाई अन करती रक्तदान दिनदर्शिका प्रकाशनाने वाढविती हे शान वृत्तशमी जाऊन फळे ही वाटती आपल्या करा वृत्तशमी जाऊन फळे ही वाटती आपल्या करा कसा खेळता थँक्यू डीजे. हॅलो, यानंतर होणारा मॅच आहे झोलाईदेवी 11 वर्सेस जनाईदेवी क्रिकेट क्लब गाववाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉक्स बॉल यायचे. चला, झोलाईदेवी 11 वर्सेस जनाईदेवी क्रिकेट गाववाडी. कर्णधार या ठिकाणी या. आपण शेवटचा चेंडू पाहिला, या ठिकाणी पिट्टू खेळत होता आणि पिट्टूने मात्र मिट्टू करून गेला, षटकार मारून गेला. नक्कीच धन्यवाद साहेब. हॅलो, चला पंच आपण स्प्रेडअप घ्यायचा आहे. तर आपल्याला जर एका बाजूला बीट फाईट पाहायला भेटत जर म्हणायला गेलं तर श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ कुबळे, तर एका बाजूला प्रदेश इलेव्हन धाबडी सकाळी 24 चेंडूमध्ये 55 धावा खर्च केल्या आणि कुबळे संघाला 24 चेंडूमध्ये 56 धावांचा पार करायचा आहे, डोगर पार करायचा आहे. कशा पद्धतीने हा आपल्याला विजयच्या पाठचं वाचवली होऊ शकतो. तर एका बाजूला प्रदेश इलेव्हन धाबडी, एका बाजूला श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ कुबळे. कसं आता चला पंच आपण सामना जरा स्पीडअप घ्यायचा आहे. आपण फलंदाजीला प्राचार करायचा आहे. कुबळे संघ आपण सलग जोडी मैदानात प्राचार करायचा आहे. कुबळे संघ नक्कीच धामणी संघाने पहिल्या षटकामध्ये मात्र पॉवर प्लेच्या षटकात 15 धावा या ठिकाणी जमा केल्या होत्या. त्याच पावलावरती पाऊल जर ठेवून हा संघ जर चालला ना तर नक्कीच या क्रिकेटला मजा येईल, या मॅचला मजा येईल. आतापर्यंत 55 धावा या ठिकाणी. कुबळे संघ आपण सलामीची जोडी मैदानात प्राचार करायचा आहे. कुबळे संघ आपण मैदानावरती प्रचारण व्हायचं संघ. कुबळे संघ आपण सलामीची जोडी प्रचारण करायचं आहे. तर आपल्याला ह्यानंतर होणार असा आपला श्री झोलाई देवी इलेव्हन संघ विरुद्ध श्री जनाई देवी क्रिकेट संघ गाववाडी. आपण ह्या सबरच्या कक्षामध्ये यायचं आहे टॉसचा बॉक्स करण्यासाठी. आपण कुबळे संघ आपण सलामीची जोडी प्रचारण करायच्या मैदानामध्ये. कुबळे संघ आणि पंच आपण सामना स्प्रेडअप घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा सेकंड लास्ट चालू मॅच. तर ह्यानंतर आपल्या शेवटचा सामना पाहायला भेटेल श्री झोलाई देवी इलेव्हन संघ विरुद्ध ही जनाई देवी क्रिकेट संघ गाववाडी. सॉरी, गावनवाडी असेल. चला, सलामीची जोडी प्रचारित झाली ते म्हणजे कुबळे संघाची सलामीची जोडी बॅट्समन टाकायचं आहे. कुबळे संघाची सलामीची जोडी मैदानात प्रचारित झाली ते म्हणजे सलामीची जोडी मैदानात प्रचारित झाले ते म्हणजे बिलित आणि राज बुग्या. 26 चेंडूमध्ये 56 धावांचा डोकर पार करायचा आहे. बॉलर नेम सांगायचा आहे. प्रगती पत्रावरती पहिले शतक घडवत होते आणि वैयक्तिक पहिलं आणि सकाळकडून तो पहिले शतक घडवतो म्हणजे हर्षित होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तर म्हणजे खेळाडू राज, डॉ स्ट्राईकला फलंदाज आहे ते म्हणजे बिलित. चांगली सुरुवात, कारण आपल्याला 24 चेंडूमध्ये 56 धावांचा पार करायचा आहे. 56 धावा डोकर पार करायचा चाललाय. पंचपट कामगिरी पार पडतील ते आमचे राजेशजी उतेकर, मॅट फ्रॉम चोरोडे गावचे, आणि संजय कदम बॅट फ्रॉम चिपळूण दहिवली. हे पंच आहेत आपल्याला. या चिपळूण दहिवली म्हणत सुद्धा नाव सुद्धा मोठं आहे दहिवलीकरांचं. कारण दहिवली म्हणत सुद्धा मी जेव्हा समोरच्या कक्षेमध्ये मी स्पर्धा पाहिल्यात बागजडी ठिकाणी, मी बागाशी सुद्धा बोललो सर, कारण बागजडी या ठिकाणी 2 नंबरचं बक्षीस त्यांनी फटकवलं होतं ते म्हणजे दहिवली सकाळी. पुन्हा एकदा प्रगतीपत्र होती, पहिले शतक घडत होते म्हणजे राज.
हर्षद येतोय प्रगतीमध्ये पहिले शतक आणि वैयक्तिक पहिलं आणि सगळं पहिले शतक घेऊन येतोय ते म्हणजे हर्षद. पुढे एकदा सामना सुरुवात पहिल्या चेंडूवरती सुरुवात पहिला सज्ज होतोय. मोठा फटका पार केला क्षेत्ररक्षण असेल खाली बघूया 1 2 3 4 पण नाही झेल खरोखर चांगली सुरुवात केली होती पण तिथं श्रीकडे झालाय श्री कुंबळे सकाळची. नक्कीच हा झेल टिपणं गरजेचं आहे. तर मला असं जर म्हणायला गेलं तर सर ब्रदर्स इलेवन धामणी कारण धामणी सकाळचा मोठा संघ दादा संघ पाहायला भेटे या दिवाडगरमध्ये कारण त्याच्याकडे बॉलिंग त्याकडे क्षेत्ररक्षण आहे. कारण क्षेत्ररक्षण म्हणाला तर तो विकेट किपर त्या बॉलर पर्यंत धावत गेला पण नक्कीच झेल टिपला असता नक्कीच आपल्याला क्रेडिट क्रमांक पहिला हादरा भेटला असता. ते म्हणजे कुंबळे संघाकडून चांगलं वेल्डर ट्राय मोठं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते म्हणजे धामणी संघाकडून. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात सकाळचे धावसंख्या श्रीकडेच झाले ते म्हणजे एक या आकडेवरती. पुढे एकदा राजेश तर आपल्याला ह्यानंतर होणार सामना श्री झोलाई देवी इलेवन संघ विरुद्ध जितेश रामचंद्र उदेकर. आपण कुठे असेल पण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. जितेश रामचंद्र उदेकर पुढे एकदा हा मात्र लेक्चर दिशेकडे चेंडू बघूया पंच वाईट घोषित करतायत. एक अवंत धाव भेटते सकाळचे धावसंख्या होते म्हणजे 3 ह्या आकडेवरती चांगली सुरुवात. तर नक्की जर मित्रांनो जर म्हणायला गेलं तर आपल्याला कुंबळे सकाळी किपाट आपल्याला ह्या षटकामध्ये 15 धावा की 20 धावा उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडू परत एक झुंजबड पाहायला भेटेल. कारण प्रदेश इलेवन संघ जर म्हणायला गेलं तर धाबडी संघ एक मोठा संघ आहे. कारण त्यांच्या बॉलिंगवर आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणावरून इथं मी प्रश्नचिन्ह करतोय. चांगलं निरीक्षण आहे या संघासाठी. पुढे एकदा आपल्याला सुरुवात मोठा फटका पार केल्याचा असेल पण लेगच्या दिशेला कडे चेंडू बघा किती धावा येतील. एक धावा पूर्ण झाली आहे पण एका धावाने सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 4 आकड्यावरती. श्री झोलाई देवी इलेवन संघ आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. जितेश रामचंद्र होतेकर झोलाई इलेवन संघाने प्रथम टॉसचा बॉक्सचा निर्णय झालेला आहे. स्वप्नील आणि झोले इलेवन सकाळी क्षेत्रसेन स्वीकारले चांगली बीटपेट केली. बघायचं आता हा ते ठिकाणी बघा सगळ्याचे धावसंख्या झाले 4 आकड्यावरती. आपल्याला 56 धावाचा डोगर पार करायचा आहे ते म्हणजे कुंबळे संघाला. कारण जर मी निरीक्षण करतो ना कारण धाबडी संघ कारण धाबडी संघामध्ये गोलंदाज सुद्धा आहे क्षेत्ररक्षण सुद्धा आहे बॅट्समॅन पण आहे. ह्या प्रत्युत्तर करून दिलाय ते म्हणजे प्रदेश इलेवन धाबडी संघाने. पुढे एकदा आपल्याला सुरुवात करायचं आहे. मोठा फटका मारायच्या नादात पण बघ एक्स्ट्रीच्या चुका करतोय तिथे एक धाव पूर्ण केले. एका धावमध्ये सकाळची धावसंख्या होती म्हणजे 5 या आकडेवरती. आपल्याला ह्या चेंडूमध्ये षटकार येण्याचं गरजेचं आहे कारण प्रत्येक चेंडूवरती एका षटकामध्ये षटकार भरला दुसऱ्या षटकामध्ये षटकार भरला तर नक्कीच आपण विजयाच्या वाटचालू होऊ शकतो. ब्रदर्स इलेवन सॉरी कुंबळे संघ म्हणून. पुढे एकदा आपल्याला सुरुवात राजेश करतो सायकला फलंदाज आहे तो म्हणजे विलिंद राज पंच वाईट घोषित करतात. एक आवडतं धाव भेटते आवडतं धावडे सकाळच्या धावसंख्या होते ते म्हणजे 6 आकड्यावरती. खरंच शांतचित्तीला चाललेला सामना तर एका बाजूला ब्रदर्स इलेवन धाबडी तर एका बाजूला कुंबळे संघ पुढे पाहायला भेटतोय. पुढे एकदा पाहायला भेटतोय ते म्हणजे राजेश आहे नॉस्टेकला फलंदाज आहे ते म्हणजे असेल तर म्हणजे फलंदाज राज. मोठा फटका केला पार केला चालला बाउंड्रीला ह्याच्या बाहेर येतो ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. आपण संधी देऊ डीजे यस ऑन डीजे. खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे. थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे. 6 संघाची धावसंख्या होते म्हणजे 12 आकड्यावरती. चांगली सुरुवात केली. पुढे एकदा हा चांगली सुरुवात केली आहे पण नाही पण तिथं चेंडू बॅट्समन बोलतोय व्हाईट असेल पण नक्कीच जर पंच बोलतोय व्हाईट नाही आहे. आमचे मॅन फ्रॉम चोरवणे गावचे सुपुत्र पंच म्हणून कामगिरी पार पडतात. आमच्या 15 गावचा आवाज आपल्या पाहायला भेटायला ते सुद्धा सबळचे करतात. पुढे एकदा आपल्याला सुरुवात राज आणि हा मात्र एसटीच्या बाहेर चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर येते. पुन्हा एकदा दणदणीत चौकार 4 धावा सगळ्याचे धावसंख्या होते ते म्हणजे 16 या आकड्यावरती.
जगती बघायते आदरा असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. हॅलो एक ओव्हर सामंत संघाची धावसंख्या झाले ते पडचे कुबळे संघाची 16 या आकड्यावरती चांगली सुरुवात केली म्हणजे कुबळे संघाची आडेपत्र प्रगती पातळीवरती दुसरं शतक आणि वैयक्तिक पहिलं घेऊन येतो ते म्हणजे यानसरंग हे काय नाव पियुष स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज असेल. मिलिंद नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राज्य. चला स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे मिलिंद आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राज आहे. चला पंच आपण स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याला बरेचसे सामने पार पडायचे आहे. दुसऱ्या फेरीला पण सुरुवात करायची आहे. आणि खरोखर सुंदर गोलंदाजी खरोखर अतिशय सुंदर टप्पा अचूक टप्पा आणि मात्र क्लिप बॉल झेल टिपलाय बॅटची एच बॅटची कडा गडी क्रमांक हाताला भेटतोय पहिला ते म्हणजे कुबळे संघाला एक गडी क्रमांक बाद सकाळची धावसंख्या 16 या आकड्यावरती. कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. डीजे डीजे कृपया मंडपामध्ये स्टेज खाली करायचं आहे. मान्यवर मंडळी येत आहेत आमदार खासदार या ठिकाणी येत आहेत थोड्याच वेळात 5 मिनिटात. मी सर्वांना सन्मानपूर्वक विनंती करतो की कृपया सोपे आणि मंडप कृपया खेळाडूंना आपला कक्ष बनवलेला आहे त्या ठिकाणी आपण स्थलांतरित व्हायचं आहे. मंडपाच्या पाठीमागे बिल्डिंग आहे तिकडे सुद्धा जागा आहे. विनंती करतो आपले पाहुणे मंडळी इथे येत आहेत आपण सन्मानपूर्वक कृपया टॉस का बॉस आणि स्टेज खाली करायचं आहे प्लीज नम्रतेची विनंती आहे. नक्कीच डिलेश पाटणे सरांचा सुद्धा सरच्या पाठ्यापूर्वक हार्दिक स्वागत करतो कारण प्रत्येक मान्यवरांचं जेव्हा मी समोरच्या कक्षामध्ये अशा टुर्नामेंट पाहतो ना कारण निमंत्रण आमंत्रण सत्कार करणं हे गरजेचं आहे कारण आपल्या या कमिटीसाठी आणि जेव्हा आपण प्रत्येक टुर्नामेंट जेव्हा जातो ना तेव्हा तुमचा सुद्धा सत्कार होईल. निलेश पाटणे सरांचं पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलूया. पुन्हा एकदा आपण वाईट घोषित करतात एक आवडता धावबेट सकाळची धावसंख्या होती म्हणजे किती आला 18. आपण कबड्डी कुठे असेल आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कबड्डी मंडळाचे स्वयंसेवक अभि बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे कारण बक्षिसाचा बरसात असेल कुठे झेल टिपला कुठे कॅच पकडली आणि प्रवीण जी होते कर याने जो बक्षीस लाभ केला आपल्यासाठी जर बॉर्डर लाईनच्या बाहेर कुठे झेल टिपला त्याला बक्षीस असेल. सगळ्याची धावसंख्या झाली ते पाहिजे 19 आकड्यावरती. आता मात्र शांत चित्तीने चाललेला सामना तर म्हणजे कुबळे संघ तर एका बाजूला श्री ब्रदर्स 11 धाबडी. सर आपण पंच आपण सामना सुरू करायचा प्लीज. पुढे ते असेल जेल टिपलाय खरोखर खरोखर सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. ब्रदर्स 11 धामणी गडी क्रमांक दुसरा भेटतोय कुंबळे संघाला 2 गडी बाद संघाची धावसंख्या 19. आपण संधी देऊ डीजेला यस ऑन डीजे.
कृपया सोपे आणि या ठिकाणी टॉस का बॉस खाली करायचा आहे विनंती आहे. मान्यवर मंडळी येत आहेत, आपल्याला नम्रतापूर्वक आवाहन करतोय मंचाच्या वतीनं. धन्यवाद. हॅलो प्लीज पंच, माझा वारंवार तिसरा पुकार असेल तुम्हाला, कारण या दाबडी संघ आपण प्लीज या कमिटीला जरा सहकार्य करा. सामना आपण थोडा स्प्रेडअप घ्यायचा आहे. आणि मोठा फटका आहे बघूया, गॅपच्या दिशेला बघूया. चांगला असं काय त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय. मोठा फटका होता, पण त्या मोठ्या फटकावरती एकच धावाने मारा मारतोय. सकाळची धावसंख्या होते ती म्हणजे 20 आकड्यावरती. पंच डोगोशीर करतात, एक फ्रीट कंपल्सरी असेल. सर आपला डो कसलाय सर? पंच डो कसला? ओके, लाईन टच बघूया. फ्रीडचा चान्स भेटेल का? स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे जय. कल्पेश फ्रीडचा फायदा घेईल का? षटकार मारेल का चौकार मारेल? ह्या मैदानावरती प्रत्युत्तर भेटेल. खरोखर स्ट्राईकला फलंदाज जयेश. आणि पुन्हा एकदा पंच डोकेशित करतात. एक अवंत धाव भेटते. दोन्ही संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 22 या आकड्यावरती. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राज. बघूया फ्रीड पुन्हा एकदा चान्स भेटलाय. फ्रीड मध्ये चान्स भेटेल का? प्रत्युत्तर करून देईल का? राज बॅट्समन आहे स्ट्राईकला. षटकार मारेल का चौकार मारेल? कारण षटकाराची अपेक्षाबाजी करावी लागेल आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. फ्रीडचा चान्स 6 का 4 मारेल? पुन्हा एकदा बॅटची एज होती, पण फ्रीडचा फायदा घेतला नाहीये राजनी. मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते श्री ब्रदर्स 11 धापडी. तर एका बाजूला कुंबळे संघ म्हणून पाहायला भेटते श्री महालक्ष्मी कुंबळे. कारण कुंबळे संघाला जकडून ठेवलं ते म्हणजे श्री ब्रदर्स 11 धापडी संघाने चांगली सुरुवात, चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फटकेबाजी केली. तो संघ आज दिवाळनगरीमध्ये खेळताना पाहायला भेटतोय. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. मोठा फटका मारायच्या नादात, पण तिथं हा निदा चेंडू असेल. पंचाकडे जोरदार अपील असेल धामणून यांच्याकडून. आणि मात्र 2 ओव्हर संपले तर संघाची धावसंख्या झाली. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद. 22 या आकड्यावरती चांगलं जकडून ठेवले ते म्हणजे ब्रदर्स 11 सॉरी कुंबळे संघाला. कारण आता फक्त उरलेले चेंडू असतील 12 आणि मात्र जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि 34 धावा. 34 धावा 12 चेंडू असा समीकरण. ही मॅच वेल्डर मॅच पाहायला भेटते. बघूया. तर एका बाजूला ब्रदर्स 11 धाबडी, तर एका बाजूला श्री महालक्ष्मी क्रिकेट कुंबळे. या सामन्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावांचा डोंगर पार करावं लागेल ते म्हणजे कुंबळे संघाला. बॉलर नेम संघाच्या प्रगतीबद्दल 3रं शतक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं ते म्हणजे हर्ष येतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज तुषार. सामना सुरू करायचा. पंच स्प्रेडअप घ्यायचा आहे आपल्याला. बरेचसे सामने पार पडायचे आहे. पुढे एकदा मोठा फटका प्रहार केलाय. चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. मित्रांनो झेल टिपा. झेल सोडला आहे. कारण बॉर्डरी लाईनच्या बाहेर कोणी झेल टिपला तर नक्कीच प्रवीणजी होतेकर सर. सॉरी, फक्त कमिटीसाठी जे कोणी टिपला प्रवीणजी उतेकर सर यांच्याकडून 300 रुपयाचं रोख रक्कम एटीएम ऑन केलं जाईल. या कमिटीसाठी कोणी जर झेल टिपला प्रति उत्तर भेटेल आणि बक्षिसाचा वारसा आता प्रवीणजी उतेकर सर यांच्याकडून पाहायला भेटेल. आणि फायनल साठी 1000 रुपये असेल कमिटीसाठी कोणी झेल टिपला तर. पुढे एकदा स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे तुषार. पुढे एकदा लेग कडे चेंडू मोठा फटका आहे पण त्याला गलती नाहीये पण सुंदर क्षेत्ररक्षण खरोखर. आणि जरा चुकी करतोय. चुकीला माफी नाही पण गडी क्रमांक 5 हात वरती करतायत. गडी क्रमांक 3रा हादरा भेटतोय कुंबळे संघाला. सगळ्याची धावसंख्या होते ती म्हणजे 29. आपण सजित डीजेला येस ऑन डीजे.
नक्कीच आता मात्र कुठले सगळे जरा दबावमध्ये पाहायला भेटतोय कारण नक्कीच जर तुषारला माहिती आहे पण मला 2 धावा येणं गरजेचं आहे कारण 2 धावा खर्च केल्या होत्या या खेळाडूंनी सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 29 राजच्या जागेवरती आलाय तो म्हणजे दीपक येतोय बघूया चांगली मोठी फटके म्हणजे पाहायला भेटत म्हणजे तुषार यांच्याकडून नॉनस्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे दीपक स्ट्रायकिंगला फलंदाज तुषार बॉलर आहे तो म्हणजे गोलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज असेल हर्ष पुढे एकदा आपल्याला सुरुवात हर्ष मारा करतोय म्हणजे तुषारला तुषार महाराज करतो म्हणजे हर्षला पुढे एकदा आपल्याला सुरुवात पण आपण थोडासा फ्रीडम घ्यायचा आहे मोठा फटका केला पार केला चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर पण नाहीये क्षेत्ररक्षण किती धाव भेटेल 1 धाव पूर्ण झाली आहे 2 धावाच्या पूर्ण होत्या पण तिथं गलती करतोय तुषार गडी क्रमांक 14 आदरा कुंबळे संघाला चुकीला माफी नाही माफी केली चुकी केली ते म्हणजे तुषार अडी कारण तुषारची विकेट ही महत्वाची होती कारण ह्या तुषारने चांगले फटकेबाजी केली होती कारण आपल्याला सकाळसाठी विजयचे वाटकडे घेऊन जात होता तुषार आणि मात्र तिथं दीपक मात्र गलती करतोय गडी क्रमांक 14 आदरा भेटतोय कुंबळे संघाला धन्यवाद या ठिकाणी कुळवंडी गावचे सुपुत्र उद्योजक आणि या मंचाच्या पाठीमागे खंबीर उभे असणारे आमचे मित्र वैभवजी निकम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी महेंद्रजी पास्ते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वैभव दादांचा सन्मान करायचा आहे पास्ते साहेब फटाफट सन्मान करायचा पास्ते साहेब प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे शिबे साहेब दुसरा सेट रेडी करा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे अमोलजी एक फोटो घ्या तुषाराची जागणार आलाय तो फलंदाज उमेश आम्हाला मोठा फटका पाहिला पहार केला क्षेत्ररक्षण असेल खाली पण झेल टिपलाय खरोखर गडी क्रमांक 5 वादळा कुंबळे संघाला संधी द्या पण डीजेला यस ऑन डीजे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा धन्यवाद डीजे त्यानंतर मी निलेश दादांना विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपण पुढे यायचं आहे मी शरद शिबे यांना विनंती करतो की आपण पुढे जाऊन सन्मान करायचा शरद शिबे आपण 12 खेळाडू या कुंबळे संघाचा 12 खेळाडू आपण समोरच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे उभेची जागेसाठी आलं तर म्हणजे जयेश येतोय कृपया सर्वांना विनंती आहे या मंडपामध्ये पाहुणे मंडळी येतात थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी पॅवेलियन उपलब्ध करून दिलेले आहेत पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे सुद्धा बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा आहे सहकार्य करा बंधूंनो अशी विनंती करतो धन्यवाद पंचवाडी घोषित करतात आवडतात भेटते कुंबळे संघाला सकाळची धावसंख्या होती ते म्हणजे 30 या आकड्यावरती आणि मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे दीपक आहे डॉस्टिकला फलंदाज आहे तो म्हणजे जयेश आहे आणि बॉलर नेमले सज्ज होते तो म्हणजे हर्ष पुढे एकदा आपल्याला सुरुवात आतापर्यंत दीपकची बॅट फुलवून दिले क्षेत्ररक्षण चाललंय बाउंड्री लाईनच्या बाहेर पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण तिथं चाललंय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो ब्रँडेड चौकार 4 धावा खर्च केल्यात सकाळची धावसंख्या होती म्हणजे 34 या आकड्यावरती आपण 56 धावाचा डोगर पार करायचा म्हणजे कुंबळे संघाला तर एका बाजूला श्री ब्रदर्स 11 धापटी तर एका बाजूला श्री महालक्ष्मी संघ कुंबळे सकाळची धावसंख्या 34 झाले तीन ओव्हर समुद्र सकाळची धावसंख्या 4 गडी बाद सकाळची धावसंख्या झाले 5 गडी बाद 34 आणि शेवटचं शतक पण आपण बॉल किती झाले 5 थँक्यू एक वाईड असेल आणि ह्या बॉल झालेत फक्त 5 शेवटचं षटक असेल तर म्हणजे हरिचा सगळ्याची धावसंख्या 5 गडी बाद 34 कुंबळे संघाची पण आपण स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज मी वारंवार माझा 5वा फोकर असेल आणि हा पत्र दिदा चेंडू टाकतोय खरोखर अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली हर्ष यांच्याकडून 3 ओव्हर समुद्र सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 5 गडी बाद 34 आता फक्त जिंकण्यासाठी 6 चेंडूचा गेम शिल्लक असेल 6 चेंडू मध्ये
34 झालाय ना 21 56 बनवायचे आहेत 55 झाले 22 पाहिजेत आता फक्त जिंकण्यासाठी कुंबळे संघाला 6 चेंडू 22 धावा 22 धावा 6 चेंडू असं समीकरण आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तर म्हणजे दीपक, नॉन स्ट्राईकला फलंदाज जयेश. बघूया 6 चेंडू आणि 22 धावांचा डोगर पार करायचा आहे. चला बॉलर नेमचं नाव सांगायचं आहे. प्रगतीपथ 14 षटक खेळले होते आणि वैयक्तिक पहिलं बॉलर नेम बिट्टू. मोठा फटका केला, पार केला, चांगला क्षेत्ररक्षण आहे. बघा विकेट क्रमांक भेटतो काय 6. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय धाबडी ह्या संघाकडून. विकेट क्रमांक 6 भेटतोय कुंबळे संघाला. नक्कीच जर मी वाघरवार माझा 4था पुकार असेल आणि मात्र मी जेव्हा निरीक्षण केला म्हणजे ब्रदर्स 11 धाबडी खरंच चांगली सुरुवात केली, चांगली बॅटिंग केली, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली गोलंदाजी करतोय त्यामुळे ते धाबडी संघ पडून. तर बॅट्समन टाइम सांगायचा नवीन बॅट्समन रोशन येतोय. दीपकचे चांगले आले तर म्हणजे मोठा फलंदाज दीपक रोशन. बॉलर नेम सांगायचं आहे बिट्टू. आता फक्त जिंकण्यासाठी पुढे एकदा 5 चेंडू आणि मात्र 22 धावांचा डोकर पार करायचा. 22 धावांची गरज आहे ते म्हणजे कुंबळे संघाला. कुंबळे संघ पडत तर मोठा संघ पडून पाहायला भेटतोय. पुढे एकदा आपल्याला सुरुवात 5 चेंडू आणि 22 धावांची गरज ते म्हणजे कुंबळे संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ते म्हणजे मोठा फलंदाज पाहायला भेटतोय ते म्हणजे जयेश. पुढे एकदा हा मात्र निदा चेंडू टाकतोय. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते बिट्टू. ब्रदर्स 11 धाबडी संघ खरं चांगली सुरुवात करतोय कारण सुंदर गोलंदाजी अचूक टप्पा आणि 6 चेंडू मध्ये 2 चेंडू निदा टाकले. तिसरा चेंडू कसा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो ते म्हणजे धाबडी संघ बिट्टू. पुढे एकदा आपला सुरुवात करतोय. मोठा फटका मारायच्या नादात पण एक धाव असेल तिथं आणि अशा तऱ्हेने मला असं वाटतंय की जरा कुंबळे संघाने जरा शांती घेतले आणि मला असं वाटतं खिशामध्ये झेल संघ हा वाचकडे चालले तर म्हणजे ब्रदर्स 11 धाबडी संघ पडून. चला नक्कीच आपलं ह्यानंतर एक मोठी बीट फाईट पाहायला भेटणार आपल्याला ते म्हणजे श्री झोलाई देवी 11 विरुद्ध गावनवाडी. आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. झोले 11 संघाने लगेच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. हा मात्र लेगच्या दिशेकडे चेंडू मोठा फटका आहे पण तिथं अशा ठिकाणी हा बाउंड्री चाललाय. थोडीशी गलती करते. 4 धावा भेटत आहेत. 4 धावडी संघाची धावसंख्या होते ते म्हणजे कुंबळे संघाची 39. चांगली जर पहिल्या षटकापासून सुरुवात केली असती तर नक्कीच जर ब्रदर्स 11 धाबडी जरा दबावमध्ये पाहायला भेटला असता पण खिशामध्ये झेल टाकलाय संघ ते म्हणजे ब्रदर्स 11 धाबडी संघाने. पुढे एकदा आपला सुरुवात मोठा फटका मारायच्या नादात असे क्षेत्रक्षेत्र खाली आहे पण झेल टिपतो का बघा स्वतःच्या गोलंदाजी वरती झेल टिपलाय. गडी क्रमांक 6 भेटतोय कुंबळे संघाला. कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा. कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा. थँक्यू डीजे ठोंके डीजे. आपल्या कोकणचा आवाज गोड आहे ते म्हणजे रत्नाकर महाकाळ हे सुंदर गीत आहे त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटत. पुढे एकदा आपल्याला सुरुवात मोठा वारा फोटा फटका केला. बॅट फुलवून दिले. बॅट उचलून फेकून दिलाय. चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर येते ब्रँडेड षटकार. 6 धावा सगळी धाव संख्या आणि अशा तऱ्हेने विजयाच्या वाटचालीने प्रवेश केल्या पुढच्या वाटसाठी ते म्हणजे ब्रदर्स 11 धाबडी संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे श्री महाकाली कुंबळे संघ हे सुद्धा आपल्या ह्या मैदानावरती देवानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. आपला खेळ दाखवून दिला त्यांनाही सुद्धा सरचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर आपण ह्या बिलीत ह्या सामन्यासाठी नंदुनाज यांच्याकडून जर आपल्याला मॅन ऑफ द मॅच